Okay friends, in previous lecture we are discuss about the modification of taproots. ज्यामधील आपण दोन modifications पाहिला for the special function. First one is the storage of food material and second one is known as the respiratory functions or respiration functions. ज्यामधील depending upon the storage of food material, further they are classified into the main three types of root depends upon their shape. फ्युजिफॉर्म रूट, कोनिकल रूट अँड नॅपिफॉर्म रूट. आणि जो रेस्पायर रूट म्हटलं आपण, ज्याला काय नाव दिलं तर आपण नेमॅटोफोर रूट्स. तर याच्याबद्दलचे डिटेल कॅरेक्टर्स आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये कंप्लीट केले आहेत. आज आपल्याला लास्ट मॉडिफिकेशन पाहायचं आहे, ज्या मॉडिफिकेशनचं नाव काय, ॲडव्हेंटेशियस किंवा द मॉडिफिकेशन्स ऑफ ॲडव्हेंटेशियस रूट्स. डेफिनेशन माहिती आहे आपल्याला, कुणाला म्हटलं आपण मॉडिफिकेशन, एनी मॉर्फॉलॉजिकल चेंज इन देअर साइज, शेप और स्ट्रक्चर इन ॲन रूट इज नोन ॲज द मॉडिफिकेशन. पण हे मॉडिफिकेशन का होतं, फॉर स्पेशल फंक्शन्स. तर इथं आम्हाला लक्षात ठेवायचं आहे की ॲडव्हेंटेशियस रूट्समध्ये जे मॉडिफिकेशन्स आहेत त्यांचे ॲक्च्युअल फंक्शन्स कोणते. तर सिमिलरली फर्स्ट फंक्शन आहे ज्याला म्हटलं स्टोरेज ऑफ फूड मटेरियल. फर्स्ट फंक्शन कोणचं आहे, स्टोरेज ऑफ फूड मटेरियल. सेकंड फंक्शन्स आहे द मॉडिफिकेशन्स फॉर द ॲडव्हेंटेशियस रूट्स मॉडिफाईड फॉर ॲडिशनल मेकॅनिकल सपोर्ट. काही प्लांट्सला ॲडिशनल मेकॅनिकल सपोर्टची गरज आहे म्हणून ॲडव्हेंटेशियस रूट्समध्ये मॉडिफिकेशन्स होतात. आणि जी तिसरी टाईप्स आहे ज्याला आपण व्हायटल फंक्शन्स असं म्हणतात किंवा दीज आर ऑल्सो नोन ॲज द सम स्पेशल फंक्शन. काही स्पेशल फंक्शन्स करण्यासाठी ॲडव्हेंटेशियस रूट्समध्ये मॉडिफिकेशन होतं. तर बेसिकली लक्षात ठेवायचं, ॲडव्हेंटेशियस रूट्स आर मॉडिफाईड इन टू द मेन थ्री टाईप्स. फर्स्ट वन इज नोन ॲज द storage of food material, second is known as the mechanical support and third one is known as the special function. ज्यामध्ये आपल्याला एन सी आर टीमध्ये शॉर्टकटमध्ये एका स्टेटमेंट्समध्ये फक्त त्यांची नावं दिलेत. थोडेसे आपण डिटेलमध्ये कॅरेक्टर्स पाहणार आहेत. ॲक्च्युअल स्टिल्ट रूट काय आहे किंवा त्यातलं मॉडिफिकेशन्स कुणाचं आहे. तर मेन ब्रॉडली क्लासिफिकेशन सुरुवातीला लक्षात ठेवा. याच्यानंतर त्यांचे दोन दोन कॅरेक्टर आपल्याला पाहायचं आहे आणि विथ सुटेबल एक्झाम्पल. तर इनिशियली ॲडव्हेंटेशियस रूटचं जर मॉडिफिकेशन झालं तर मेन तीन फंक्शन्स होतात फॉर द फंक्शन्स स्टोरेज ऑफ फूड मटेरियल, सेकंड फंक्शन मेकॅनिकल सपोर्ट और ॲडिशनल मेकॅनिकल सपोर्ट, आणि ज्यांच्यामध्ये एक स्पेशल फंक्शन्स ऑफ रूट ॲडव्हेंटेशियस रूट गेट मॉडिफाईड. ज्यामधील ॲडिशनल मेकॅनिकल सपोर्टच्या आधी फर्स्ट नाव काय दिलं आम्ही, स्टोरेज ऑफ फूड मटेरियल. स्टोरेज ऑफ फूड मटेरियल म्हटलं तर यांचं बेसिकली फर्दर क्लासिफाईड इन टू द मेन थ्री टाईप्स ऑफ रूट. ॲक्च्युअल टू टाईप्स ऑफ रूट. फर्स्ट वन इज नोन ॲज द, यांच्याबद्दल म्हणतो आपण सिम्पल ट्युबरस रूट अँड सेकंड इज नोन ॲज द fasciculated tuberose root. पा इथे या ठिकाणी स्टोरेज ऑफ फूड मटेरियल आणि ॲडव्हेंटेशियस म्हटलं तर किती टाईप्स आहेत त्यांच्या, दोन. एकाला म्हणायचं सिम्पल ट्युबरोज रूट आणि दुसरं आहे फॅसिक्युलेटेड ट्युबरोज रूट. यांच्यानंतर सेकंड टाईप काय म्हटलं, मेकॅनिकल सपोर्ट. मेकॅनिकल सपोर्ट्समध्ये आपल्याला परत यांच्या दोन टाईपच्या रूट स्टडी करायच्या आहेत. पहिली टाईप्स ज्याला म्हटलं आपण दॅट इज नोन ॲज द प्रॉप रूट and second is known as the stilt root. पा ॲडिशनल मेकॅनिकल सपोर्ट करणाऱ्या किती टाईपच्या रूट्स आहेत, दोन. जर प्रॉप रूट आलं तर प्रॉप रूट इज द मॉडिफिकेशन ऑफ ॲडव्हेंटेशियस फॉर द ॲडिशनल मेकॅनिकल सपोर्ट. स्टिल्ट रूट इज द मॉडिफिकेशन ऑफ ॲडव्हेंटेशियस रूट फॉर द मेकॅनिकल सपोर्ट. जेणेकरून आपल्याला कोणत्या रूट ॲक्च्युअल कशासाठी मॉडिफाईड होतात आणि कुणाचं मॉडिफिकेशन आहे त्यासाठी हा क्लासिफिकेशनचा पार्ट लक्षात ठेवायचा. याच्यानंतर फॉर स्पेशल फंक्शन्स जर म्हटलं तर स्पेशल फंक्शन्समध्ये मेन दोन रूट्स इन्व्हॉल्व होतात किंवा टू टाईप्स ऑफ रूटमधील जी फर्स्ट आहे ज्याला म्हणतो आपण एपिफायटिक रूट.
phytic root, and second is known as the parasitic root. So these are the different types of root which modified for the special functions. पहा कुठेही शब्दाला उद्या जर तुम्हाला म्हटलं पॅरासायटिक रूट तर तुमचं पहिलं स्टेटमेंट असलं पाहिजे पॅरासायटिक रूट इज द मॉडिफिकेशन ऑफ ॲडव्हेंटेशियस रूट फॉर द स्पेशल फंक्शन्स. त्याच्यानंतर जर तुम्हाला असं म्हटलं व्हॉट द प्रॉप रूट इज द मॉडिफिकेशन ऑफ ॲडव्हेंटेशियस रूट फॉर द ॲडिशनल मेकॅनिकल सपोर्ट. किंवा तुम्हाला असं म्हटलं दॅट इज नोन एज द फॅसिक्युलेटेड ट्युबरोज रूट. सो फॅसिक्युलेटेड ट्युबरोज रूट इज द मॉडिफिकेशन ऑफ ॲडव्हेंटेशियस रूट फॉर द स्टोरेज ऑफ फूड मटेरियल. प्रत्येकाचे आपल्याला थोडेसे कॅरेक्टर लक्षात ठेवा. फर्स्ट जर आपण विचार केला इथं काय नाव दिलं आपण इथं स्टोरेज ऑफ फूड मटेरियल. इथं परत एक शब्द आला ट्युबर. कुणाला म्हणतो आपण ट्युबर द रूट इट बिकम्स सोलन अँड टू स्टोरेज द फूड मटेरियल इट ॲक्ट्स एज अ ट्युबर आणि तो ऑर्गन रूट असल्यामुळं त्याला काय म्हणतो आपण रूट ट्युबर. आणि त्या ठिकाणी परत दोन शब्द आला एकाला म्हटलं सिम्पल ट्युबरोज रूट आणि दुसरा आहे फॅसिक्युलेटेड ट्युबरोज रूट. जनरल तुम्ही जर पाहिलं असेल फॉर एक्झाम्पल आता इथं जर आपण सॉईल सरफेस दाखवला हा सॉईल सरफेस आहे. या सॉईल सरफेसच्या मध्ये जर या ठिकाणी मॉडिफिकेशन होऊन इथं अशा जर रूट्स आपल्याला पाहायला भेटलं तर या रूटला आपण जर या ठिकाणी मिडलमधील सोलन आहे आणि बोथ एंड्सला ते नॅरोवर आहेत आणि त्या रूट स्टोरेज काय करतात फूड मटेरियल करतात. तर अशा रूटला कोणत्या रूट्स म्हणतो आपण रूट ट्युबर. पण एक अर्थ लक्षात ठेवायचा whenever the root present in a single manner that is called as the simple root, and whenever they are present in the form of clusters or group that is called as the fasciculated tuberose root. सरळ सरळ अर्थ ज्यावेळेस तुम्ही सिम्पल ट्युबरोज रूट म्हटलं तर एक्झाम्पल लक्षात ठेवा. इथं आपण स्वीट पोटॅटो एक्झाम्पल स्वीट पोटॅटो जर पाहिलं असेल तर ते रूट्स कसं असतं अंडरग्राऊंड आहे. रूट अंडरग्राऊंड असून जर तुम्ही पाहिलं असेल इमेज ज्याला आपण इन मराठी रताळं म्हणतो आपण किंवा इन अ सायंटिफिक लँग्वेज दॅट इज कॉल्ड लाईक द आयपोमिया बटाटाज. मग आयपोमिया बटाटाज ज्याला आपण स्वीट पोटॅटो म्हणतात जर त्या रूट्सकडे पाहिलं तर पहिलं कॅरेक्टर तुमच्या लक्षात येईल. द शेप कसा असतो त्याचा इरेग्युलर शेप आहे. त्यानंतर तो कुठे असतो अंडरग्राऊंड आहे. तो मिडलला कसं असतो सोलन अँड बोथ एंड्स आर द नॅरोवर बट शेप इज इरेग्युलर इन शेप. स्किन कशी असते ब्राऊन कलरनं स्किननं त्याला काय केलं असतं कव्हर केलं असतं. पण इथं मेन वाक्य लक्षात ठेवायचं दीज रूट्स विच हॅविंग द स्पेशलाइज्ड बर्ड दॅट बर्ड इज नोन ॲज द ॲडव्हेंटेशियस बर्ड. स्वीट पोटॅटोमध्ये ज्या रूट सिंगल असतात त्यांचा शेप इरेग्युलर आहे. त्यांच्यावर एक बर्ड असते ज्या बर्डला काय म्हणतो आपण दॅट इज नोन ॲज द सपोज या ठिकाणी एक सिंगल आपण या ठिकाणी जर डायग्रामॅटिकली दाखवला आपण सपोज हा इथं जर हा ट्युबर असेल तर याला म्हटलं मी स्वीट पोटॅटो आणि या स्वीट पोटॅटोवर जे काही बर्ड असेल ज्या बर्डला मी नाव दिलं इथं रॅडिकल बर्ड अँड दॅट रॅडिकल बर्ड ऑर विच इज ऑल्सो नोन ॲज द ॲडव्हेंटेशियस. याला काय म्हणतो आपण ॲडव्हेंटेशियस बर्ड बिकॉज धिस बर्ड विच प्रोड्यूस द एरियल शूट. काय प्रोड्यूस करतं एरियल शूट. नाव दॅट इज कॉल्ड लाईक द स्लिप. दॅट्स वाय दीज आर टेक पार्ट इन द व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन्स. पुढे आपण व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन स्टेपमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहात. इथं वाक्य असं लक्षात ठेवा जो प्लांटचा व्हेजिटेटिव्ह ऑर्गन न्यू प्लांट बॉडी तयार करू शकतो किंवा रिप्रोड्यूस करू शकतो त्यावेळेस त्या फंक्शन्सला काय म्हणतो आपण व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. सिम्पल ट्युबरोज रूट is the types of modification of adventitious root for the storage of food material. स्वीट पोटॅटो हे कोण आहे सिम्पल ट्युबरोज रूट. सिम्पल का म्हटलं कारण ते प्रेझेंट इनसाइड द सॉईल कसं असतं सिंगल असतं आणि तो इरेग्युलर शेपचा आहे म्हणून त्यांना काय म्हटलं आपण सिम्पल. हाच आपण जेव्हा फॅसिक्युलेटेड रूट म्हटलं तर फॅसिक्युलेटेड रूट्समध्ये फॉर एक्झाम्पल हे एक रूटचं हा दुसरा रूट आहे हा तिसरा रूट्स आहे किंवा या ठिकाणी हा चौथा हा 5 असेल. असं जर क्लस्टर्स ऑफ रूट्स असतील तर अशा वेळेस यांना काय नाव देतो आपण दॅट इज कॉल्ड द फॅसिक्युलेटेड. तर दोघातला मेन डिफरन्स बोथ आर
storage the food material. Now these are present in the single manner, these are present in the clusters असेल तर काय म्हणायचं फॅसिक्युलेटेड आणि सिंपल असेल तर म्हणायचं सिंगल. आणि एक्झाम्पल नाव लक्षात ठेवा. पहा फॅसिक्युलेटेड ट्युबरस रूटचं एक्झाम्पल एस्पेरागस. एस्पेरागस रूट्स म्हटलं तर कोणत्या रूट आहेत फॅसिक्युलेटेड रूट. कशासाठी मॉडिफिकेशन होतं स्टोरेज ऑफ फूड मटेरियल. व फॅसिक्युलेटेड आणि सिम्पलमध्ये काय डिफरन्स आहे सिम्पल असेल तर सिंगल मॅनरमध्ये आणि फॅसिक्युलेटेड असेल तर बंच किंवा ग्रुपमध्ये. नाव दॅट इज कॉल्ड लाईक द स्टोरेज ऑफ फूड मटेरियल. याच्यानंतर पहा इथे दुसरं नाव दिलं आपण मेकॅनिकल सपोर्ट. म्हणजे काही ॲडिशनल रूट ह्या मेकॅनिकल सपोर्ट करतात. म्हणजेच दोज प्लांट्स विच इज अ रिक्वायर्ड ॲडिशनल मेकॅनिकल सपोर्ट. काही प्लांट्सना ॲडिशनल मेकॅनिकल सपोर्टची गरज आहे म्हणून रूट्स ह्या मॉडिफाईड होतात. आणि या रूट्स अंडरग्राऊंड आणि एरियल. इथं जर विचार केला तर प्रॉप रूट्स ह्या कोणत्या असतात एरियल. त्यानंतर स्टिल्ट रूट कोणत्या असतात एरियल. मग दीज रूट्स इज डेव्हलप फ्रॉम द नोड of stem and the horizontal branches of stem. पहा इथे एक सिंपल एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आहे. प्रॉप रूटचं एक्झाम्पल जर म्हटलं बनियान ट्री जर पाहिला बनियान ट्री तर तुम्ही वडाचं झाड पाहिलं असेल किंवा बनियान ट्री जर पाहिलं असेल तर सपोज या ठिकाणी हा मेन ट्रंक ऑफ ट्रीज आहे. या मेन ट्रंक ऑफ ट्रीजमध्ये ज्यावेळेस हा याचा लॉंग सरफेस असेल किंवा सर्कम्फरन्स असेल त्यावेळेस यांच्या अशा ज्या हॉरिझंटल ब्रँचेस असतात या लार्ज हॉरिझंटल ब्रँचेसपासून इनिशियली व्हर्टिकली डाऊनवर्ड काही रूट्स डेव्हलप होतात. अँड इनिशियली दे आर प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ हँगिंग मॅनर. पहा हे लार्ज ट्रीचं ट्रंक आहे स्टेम आहे यांच्यापासून ही हॉरिझंटल ब्रँच आली. या हॉरिझंटल ब्रँचेसवर हा जो सर्कम्फरन्स आहे किंवा लार्ज ब्रँचेस असतात यांना एक ॲडिशनल सपोर्ट करण्यासाठी या हॉरिझंटल ब्रँचेसपासून हँगिंग मॅनरमध्ये काही अशा रूट डेव्हलप्स होतात. त्यावेळेस या रूटला काय म्हणतो आपण दॅट इज नोन ॲज द प्रॉप रूट. कोणत्या रूट म्हणायचं प्रॉप रूट. सो प्रॉप रूटचं मॉडिफिकेशन म्हटलं तर एक्झाम्पल कोणतं बनियान ट्री. बनियान ट्रीचं जे मेन ब्रँचेस आहेत त्यांच्या ज्या हॉरिझंटल ब्रँचेस असतात लार्ज हॉरिझंटल ब्रँचेसपासून लोअर साईडला व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये ज्या हँगिंग रूट किंवा एरियल रूट्स असतात या रूटला काय म्हणतो आपण प्रॉप रूट. अँड दॅट रूट ग्रोज हा काय होतात कंटिन्युअसली ग्रोज होतात अँड दे आर रिचेस अप टू द सॉईल सरफेस. याच रूट्स परत या ठिकाणी अशा हँगिंग मॅनरमध्ये अप टू द सॉईल सरफेसपर्यंत येतात आणि त्या इथं पेनिट्रेट्स पण होऊ शकतात. पण इनिशियली कशात त्या हँगिंग मॅनरमध्ये आणि जेव्हा त्या सॉईलला या ठिकाणी सपोर्ट करतात त्यावेळेस या हॉरिझंटल ब्रँचला एक ॲडिशनल मेकॅनिकल सपोर्ट देण्याचं काम कोणत्या रूट्स करतात तर प्रॉप रूट्स करतात. सरळ सरळ लक्षात ठेवा. लार्ज ट्री आहे ज्या ट्रीच्या हॉरिझंटल ब्रँचेस स्टेमच्या नंतर लार्ज हॉरिझंटल ब्रँचेस आहेत यांचं वेट या कंप्लीट सपोर्ट करण्यासाठी स्पेशलाइज्ड काय करतात त्या प्रॉप रूट तयार करतात. प्रॉप रूट तयार केल्यानंतर या प्रॉप रूट हा कुठं ग्रोथ होतात व्हर्टिकली आणि व्हर्टिकली ग्रोथ होऊन त्या कुठे येतात इनसाइड द सॉईल. म्हणून दीज रूट्स दे आर पेनिट्रेट इनसाइड द सॉईल सरफेस अँड दॅट रूट विच हेल्पफुल फॉर द ॲडिशनल मेकॅनिकल सपोर्ट. म्हणजे या लार्ज ब्रँचला जर सपोर्ट कोणी दिला असेल तर कोणी दिला प्रॉप रूटनं दिला. म्हणून यांना प्रॉप रूट इज ऑल्सो नोन ॲज द पिलर लाईक स्ट्रक्चर. म्हणून याला पिलर रूट्ससुद्धा म्हणतात पिलर रूट्स. सो प्रॉप रूट्स इज ऑल्सो नोन ॲज द पिलर्स. 100% फर्स्ट वाक्य लक्षात ठेवा. प्रॉप रूट is the modification of adventitious root for the mechanical support. Prop root's example banyan tree. The banyan tree which having the large horizontal branches and that horizontal branches which produce produce a vertical downward roots and they are initially present in the form of hanging manner. Later on they are grows up to the soil surface and it gives the additional mechanical support. It look like the pillar, hence this root is known as the pillar root. म्हणून यांना additional mechanical supports मध्ये पण एक्झाम्पल आहे. जर याचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर इंडियन बोटॅनिकल गार्डन जे कोलकातामध्ये आहे तिथं एक प्लांट आहे बनियान ट्रीचं 200 year ओल्ड आहे.
200 वर्षापूर्वीचं एक जिथं बनियान ट्री आहे त्या बनियान ट्रीचं लोकेशन कुठं सांगितलं, इंडियन बॉटॅनिकल गार्डन कोलकातामध्ये आहे. तिथं या बनियान ट्रीच्या नियर अबाउट 1700 म्हणजेच जवळपास 1700 या प्रॉप रूट या वन ट्रीजपासून डेव्हलप झालेले आहेत आणि त्या पूर्ण सर्कम्फरन्सला ते ॲडिशनल काय करतात, मेकॅनिकल सपोर्ट करतात. तर एक्झाम्पल लक्षात ठेवा, इंडियन बॉटॅनिकल गार्डन कुठं आहे, कोलकातामध्ये. तिथं एक ट्री आहे ज्याचं नाव बनियान ट्री. त्या बनियान ट्री 200 वर्षापूर्वीचं आहे. त्यांच्यापासून त्यांनी जे रूट प्रोड्यूस केल्यात त्या रूटचं नाव काय, प्रॉप रूट. जवळपास अशा किती प्रॉप रूट्स आहेत, 1700 प्रॉप रूट्स आर प्रोड्युस्ड फ्रॉम द वन सिंगल बनियान ट्री. सो दॅट इज कॉल्ड एज द ॲडिशनल मेकॅनिकल सपोर्टिंग रूट. त्याच्यानंतर पहा दुसरं एक्झाम्पल इथं आपण पाहतोय, स्टिल्ट रूट. स्टिल्ट रूट कुणामध्ये डेव्हलप होतात, दोज स्टेम विच हॅविंग द वीक अँड दे रिक्वायर द ॲडिशनल मेकॅनिकल सपोर्ट. तुम्ही पाहिलं असेल, ज्वार असेल, बाजरा असेल किंवा मेज असेल, तर तुम्ही याचं जर एक्झाम्पल इथं घेतलं, सर सपोज या ठिकाणी मी ज्वार किंवा बाजराचं जर स्टेम पाडलं, हा पहा, सपोज या ठिकाणी हा ज्वारचा स्टेम आहे आणि यांच्यावर हा लार्ज एंटायर जो पार्ट्स म्हटलं तर बेसल नोड फक्त लक्षात ठेवायचं. कोणता, मेज. मेजमध्ये ज्यावेळेस या ठिकाणी हा लिव्हचा पार्ट्स नोडून येणारा, पण ॲक्च्युअली या ठिकाणी एअरहेड्स असतात किंवा कणीस आपण ज्याला म्हणतात, त्यावेळेस यांच्यामध्ये याचं जे वेट इन्क्रीज होतं त्यावेळेस हे स्टेम वीक आहे आणि इट कॅन बी नॉट स्टँड और इरेक्ट विदाउट एनी सपोर्ट. ॲट दॅट टाईम दे रिक्वायर्ड द ॲडिशनल मेकॅनिकल सपोर्ट. तर या ठिकाणी मेज हा मोनोकॉट आहे, तर यांच्यामध्ये ऑलरेडी कोणते रूट्स आहेत, ॲडव्हेंटेशियस रूट तर आहेतच, परंतु या स्टेमला ॲडिशनल मेकॅनिकल सपोर्टची गरज असते. म्हणून काही ज्या बेसकडल्या नोड असतात त्या बेसकडल्या नोडपासून ऑब्लिक्युली डाऊनवर्ड काही रूट्स डेव्हलप होतात आणि या त्या कशा असतात, एरियल असतात अँड देन ग्रोज इनसाइड द सॉईल. तर पहा, those root which is developed from the nodes present toward the base soil surface कडून जवळ असणाऱ्या स्टेमवर जो नोड आहे त्या नोडपासून डेव्हलप होणाऱ्या ज्या रूट्स असतात त्या रूटला आपण म्हणतात दॅट इज नोन ॲज द स्टिल्ट रूट. कोणते रूट म्हटलं, स्टिल्ट रूट. पहा, स्टिल्ट रूट कुठे आहेत, स्टिल्ट रूट इज डेव्हलप फ्रॉम द नोड ऑफ स्टेम. नोड कोणत्या साईडला, प्रेझेंट टुवर्ड द बेस. अप्पर साईडला आहेत का, नाही आहेत. मग ज्वार किंवा बाजरा किंवा शुगर केन जर पाहिलं तर त्या स्टेमच्या बेस नोडपासून ॲडिशनल रूट डेव्हलप होतात अँड दॅट ॲडिशनल रूट इट गिव्ज द मेकॅनिकल सपोर्ट. आणि अशा रूटला काय म्हणतो आपण, स्टिल्ट रूट. एक्झाम्पल कोणतं आहे, ज्वार, बाजरा, मेज. तर तुम्हाला या ठिकाणी एक्झाम्पल्स आणि रूटचं मॉडिफिकेशनचं फंक्शन याच्यावर MCQs विचारले जातात. बाकी डिटेल कॅरेक्टर्स कोणतेही विचारले जात नाही आहेत. तर तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे, कधी जर असं नाव आलं फॅसिक्युलेटेड ट्युबरस रूट तर आपला शब्द लक्षात ठेवायचा की फॅसिक्युलेटेड ट्युबरस रूट इज द टाइप्स ऑफ मॉडिफिकेशन ऑफ ॲडव्हेंटेशियस रूट फॉर स्टोरेज ऑफ फूड मटेरियल. मग स्टोरेज करणाऱ्या रूट कोणत्या आहेत, सिम्पल आणि फॅसिक्युलेटेड. मग ते ॲडव्हेंटेशियस आहेत की टॅप रूट आहेत, ॲडव्हेंटेशियस. मग टॅप रूटच्या 3 कोणत्या आहेत, करेक्ट, नॅपिफॉर्म, फ्युजिफॉर्म आणि कोनिकल. तसं इथं ॲडव्हेंटेशियसमधल्या 2 स्टोरेज करत असेल तर कोणत्या आहेत, सिम्पल आणि ट्युबरोज. मग बनियान ट्री एक्झाम्पल कशाचं आहे, प्रॉप रूट. मग स्टिल्ट रूटचं एक्झाम्पल कोण आहे, ज्वार, बाजरा, मेज. मग हॉरिझॉन्टल लॉंग ब्रँचेसपासून ज्या व्हर्टिकली डाऊनवर ग्रोथ होणाऱ्या रूट्स असतात आणि त्याला पिलर रूट्स म्हणतात, तर कोणत्या टाईपच्या रूट्स आहेत त्या, प्रॉप रूट्स. करेक्ट. फंक्शन्स काय, additional mechanical support. Now these are the some MCQs about the mechanical support and storage of food material. याच्यानंतर पहा इथं मेन्शन्स केलं आहे स्पेशल फंक्शन्स. पुढे तुम्हाला याचं 2 ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पल्स विचारले जाणार आहेत आणि 12thमध्ये इकॉलॉजीचा जो पार्ट्स आहे त्यावेळेस तुम्हाला या 2 रूट्स थोड्याशा डिटेल्समध्ये स्टडी करायचे आहेत. आज फक्त इथं तुम्हाला एक्झाम्पल पाहायचं आहे. पहा काय नाव दिलं इथं, इपिफायटिक रूट. तर फर्स्ट वर्ड, एपिफायटिक रूट ज्या प्लांट्सपासून डेव्हलप होतात त्या प्लांट्सला काय नाव देतो आपण, एपिफायटिक प्लांट्स. एपिफायटिक प्लांट.
कोणत्या प्लांट्सपासून डेव्हलप होतात? एपिफायटिक प्लांट. आता पहा, एपिफायटिक प्लांट्स कुणाला म्हणायचं? those plants which is grows on the branches of large trees or big trees that is present on its. कशावर असतील ती? होस्ट प्लांटवर असतील किंवा लार्ज ट्रीजवर असतील. कशासाठी असतील? फॉर ओनली सपोर्ट. दॅट इज कॉल्ड द एपिफायटिक प्लांट. आणि त्याला सिम्पल वर्डमध्ये सांगायचं झालं, फॉर एक्झाम्पल हा बनियान ट्री आहे. ओके, या बनियान ट्रीवर ही कोणती ब्रँच आहे? हॉरिझॉन्टल ब्रँचेस आहेत. आणि या हॉरिझॉन्टल ब्रँचेसवर याच्याशिवाय जर या ठिकाणी एखादा प्लांट डेव्हलप झालं, म्हणजेच या ठिकाणी सपोर्टसाठी हा इथे एखादा प्लांट्स आहे आणि या प्लांटच्या या रूट आहेत आणि त्या हँगिंग मॅनरमध्ये आहेत. पा द प्लांट्स विच इज प्रेझेंट ऑन द लार्ज ब्रँचेस ऑफ द बिग ट्रीज अँड दे आर प्रेझेंट ऑन द होस्ट प्लांट ऑर बनियन ट्री फॉर ओनली सपोर्ट, नॉट ओनली नरिशमेंट. इथं लक्षात ठेवायचं, या रूट यांच्यावर फक्त सपोर्टसाठी प्रेझेंट आहेत. कशासाठी? सपोर्टसाठी. मग या रूट्स यांच्यातून मिनरल्स वॉटर ॲब्सॉर्प्शन्स करतात का? नाही आहे. तर ऑल प्लांट्स विच इज प्रेझेंट किंवा कोणताही प्लांट दुसऱ्या प्लांटवर येत असेल, एपी मीन्स ॲबो, दुसऱ्या प्लांट्सवर असतात, त्यांना काय म्हणतो आपण? एपिफायटिक रूट. मग एपिफायटिक रूटचं इथं ज्यावेळेस आपण क्वेश्चन्स विचारला तर या कशा असतात? हँगिंग रूट्स असतात, एरियल रूट असतात. दे डू नॉट कम्स इन कॉन्टॅक्ट विथ द सॉईल. असं प्लांट जे दुसऱ्या प्लांट्सवर येतं त्यांना म्हणायचं एपिफायटिक प्लांट. कशासाठी राहतं? फॉर ओनली सपोर्ट, नॉट नरिशमेंट. मग अशा रूट्स कशा असतात? हँगिंग रूट्स असतात. म्हणून एपिफायटिक रूट इज ऑल्सो नोन ॲज द हँगिंग रूट और विच इज ऑल्सो नोन ॲज द एरियल रूट. ॲक्च्युअल हे यांचं लीफ ग्रीन असतात, ते ॲटोट्रॉफिक आहेत, ओन फूड मटेरियल तयार करतात. पण जेव्हा रूटचा विचार केला तर या रूटच्यामध्ये एक स्पेशलाइज्ड टिश्यू असतो, व्हेलॅमन टिश्यू. आणि हा व्हेलॅमन टिश्यू ॲब्सॉर्ब द मॉइश्चर फ्रॉम द सराउंडिंग और ॲटमॉस्फिअर. हा व्हेलॅमन टिश्यू या एपिफायटिक रूटमध्ये असल्यामुळं तो ॲटमॉस्फिअरमधून काय करतो? तर ॲटमॉस्फिअरमधून मॉइश्चर ॲब्सॉर्ब करतो आणि मॉइश्चर ॲब्सॉर्ब करून तो ॲटोट्रॉपिक प्लांट देअर ओन फूड मटेरियल तयार करतं. हेही काय आहे? मॉडिफिकेशन्स आहेत. म्हणजे दोज रूट विच इज प्रेझेंट कुठं असतात? एरियल, हँगिंग मॅनर. दे डू नॉट कम्स इन कॉन्टॅक्ट विथ द सॉईल. दे ॲब्सॉर्ब द वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम द ॲटमॉस्फिअर ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ वन स्पेशलाइज्ड टिश्यू दॅट इज कॉल्ड लाईक द व्हेलॅमन टिश्यू. मग इथं जर आपण फंक्शन्स पाहिलं, फॉर स्पेशल फंक्शन ज्याला काय म्हटलं आपण? व्हायटल फंक्शन. एक्झाम्पल जर विचारलं तर ऑर्किड्स किंवा वेंडा किंवा सम ऑर्किड्स हे लक्षात ठेवायचे एक्झाम्पल्स ऑफ एपिफायटिक प्लांट. आणि तुम्ही पुन्हा पुन्हा ऐकलेला प्लांट्स असेल पॅरासायटिक प्लांट. कुणाला म्हणतात पॅरासायटिक प्लांट? those plants which is grows on other plant for nutrition or nourishment. Such type of plants is known as the parasitic plant. अमरवेल वनस्पती ऐकली असेल तुम्ही. नॉन ग्रीन असते, येलो कलरची असते आणि तो त्याचं स्वतःचं अन्न स्वतः तयार करतो का? नाही आहे. म्हणजेच दोज प्लांट दे डू नॉट प्रिपेअर देअर ओन फूड मटेरियल. दिस डिपेंड्स अपॉन अदर. सच टाईप ऑफ प्लांट्स इज नोन ॲज द पॅरासायटिक प्लांट. And that parasitic plants which produce the specialized root, that root is known as the parasitic root. पा या ठिकाणी हा जर होस्ट प्लांट असेल तर या होस्ट प्लांटवर या पॅरासायटिक प्लांट्स असतात आणि या पॅरासायटिक प्लांट्सपासून इथे इनर साईडला स्पेशलाइज्ड रूट काय करतात? त्या डेव्हलप करतात आणि इथून त्या या प्लांट्समधून वॉटर अँड मिनरलचं काय करतात? ॲब्सॉर्प्शन्स करतात. म्हणून या रूटला काय म्हणतो आपण? पॅरासायटिक रूट. ॲक्च्युअल एन सी आर टीमध्ये तुम्हाला ह्या दोन रूट मेन्शन्स केलेल्या नाही आहेत, पण एक्झाम्पल्समध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर सिम्पल ट्युबरोज रूट, स्वीट पोटॅटो, फॅसिक्युलेटेड ट्युबरोज रूट यांच्यामधील एक्झाम्पल विचारलं तर ॲस्पॅरागस नाव लक्षात ठेवा. याच्यानंतर ॲडिशनल मेकॅनिकल सपोर्टला मेन्शन्स केलं आहे. एकाला म्हणतो आपण प्रॉप रूट, बनियन ट्री, स्टिल्ट रूट ज्यांना नाव दिलं आपण जवार आणि बाजरा. याच्यानंतर येणारा स्पेशल फंक्शन्समध्ये एपिफायटिक रूट अँड पॅरासायटिक रूट. तर रूटचे मॉडिफिकेशनच्या टाईप्स
त्यांचं फंक्शन आणि एक्झाम्पल एवढंच तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. तर या ठिकाणी आपला मॉडिफिकेशन्स ऑफ रूटचा पार्ट्स कंप्लीट झालेला आहे. तर रूट्समधील कोणकोणते कॅरेक्टर लक्षात ठेवायचे आहेत पाय. सुरुवातीला आपण रूटची डेफिनेशन्स पाहिला. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ रूट. रूट इज द डिसेंडिंग पार्ट्स ऑफ प्लांट ॲक्सिस विच डेव्हलप फ्रॉम द रॅडिकल ऑफ एम्ब्रिओ. याच्यानंतर आपण रूटचे कॅरेक्टरिस्टिक्स स्टडी केले. कोणते कॅरेक्टर्स आहेत. फर्स्ट डेव्हलप कोणापासून होतात. रॅडिकल. ग्रोथ कशी आहे. डिसेंडिंग. त्यानंतर तो पॉझिटिव्हली कोण आहे. जिओट्रॉपिक. पॉझिटिव्हली हायड्रोट्रॉफिक. निगेटिव्हली फोटोट्रॉफिक. याच्यानंतर कॅरेक्टर पाहिलं. दे डू नॉट पजेसेस नोड अँड इंटरनोड. दॅट्स वाय दे डू नॉट प्रोड्यूस द डिसिमिलर ऑर्गन. दॅट्स वाय इज ऑल्सो नोन एज द होमोजिनस. याच्यानंतर पाहिलं की रूट्सवर जे रूट्सला लॅटरल ब्रँचेस डेव्हलप होतात त्या कुणापासून डेव्हलप होतात. पेरिसायकल. म्हणून त्यांना म्हटलं आपण एंडोजिनस. हे सर्व कॅरेक्टर आपण पाहिलं. याच्यानंतर सेकंड आर्टिकल आपण पाहिलं. रिजन्स ऑफ रूट. 4 रिजन्स पाहिले आपण. रूट कॅप, मेरिस्टेमॅटिक, सेल इलॉंगेशन अँड सेल मॅच्युरेशन किंवा डिफरन्शिएशन, ज्यांच्यामध्ये आपण 4 रेंजचे फंक्शन्स पाहिलं. रूट कॅपचं फंक्शन प्रोटेक्शन. त्यानंतर दुसरा मेरिस्टेमॅटिक सेल डिव्हिजन, इलॉंगेशनचं व्हर्टिकल और लॉन्जिट्युडनल ग्रोथ ऑफ रूट आणि मॅच्युरेशन किंवा रूट हे रिजन्स म्हटलं तर ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स, फिक्सेशन, कंडक्शन अँड डिफरन्शिएशन ऑफ टिश्यू. हे सर्व पार्ट्स आपण रिजन्स ऑफ रूटच्या लेक्चर्समध्ये क्लिअर केलेले आहेत. त्यानंतर आपण पाहिलं टाईप्स ऑफ रूट. कोणत्या 2 आहेत. टॅपरूट आणि ॲडव्हेंटेशियस. त्यांचे कॅरेक्टर, त्यांचे डिफरन्स आणि त्यातले 2 महत्त्वाचे कॅरेक्टर. टॅपरूट सिस्टीम प्रेझेंट इन ओनली डायकॉट अँड ॲडव्हेंटेशियस रूट प्रेझेंट इन मोनोकॉट. याच्यानंतर पाहिलं आपण मॉडिफिकेशन. तर मॉडिफिकेशनची फर्स्ट डेफिनेशन. एनी मॉर्फॉलॉजिकल चेंज इन देअर साईज, शेप और स्ट्रक्चर इन ॲन ऑर्गन. ऑर्गनच्या ठिकाणी शब्द रूट फॉर द स्पेशल फंक्शन्स इज नोन ॲज द मॉडिफिकेशन ऑफ रूट. ज्यामधील आपण 2 मॉडिफिकेशन्स पाहिलं. एकाचं नाव मॉडिफिकेशन ऑफ टॅपरूट आणि दुसरं मॉडिफिकेशन ऑफ ॲडव्हेंटेशियस रूट. तर रूटची नावं, त्याचे एक्झाम्पल आणि त्यांचं फंक्शन, हे 3 कॅरेक्टर याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. त्यातल्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण मॉडिफिकेशन ऑफ टॅपरूटचे 2 एक्झाम्पल घेतलेले आहेत. एक आहे स्टोरेज ऑफ फूड मटेरियल आणि दुसरं रेस्पायरेटरी रूट. स्टोरेज ऑफ रूटमध्ये आपण 3 पाहिले. कोनिकल, फ्युजिफॉर्म अँड नॅपिफॉर्म एक्झाम्पल पाहिजेत. त्यानंतर आपण रेस्पायरेटरी रूटलाच निमॅटोफोर रूट्स म्हटलं, हे लक्षात ठेवा. आणि आजचा पार्ट जो आपण ॲडव्हेंटेशियस रूटचं जे मॉडिफिकेशन्स आहेत त्यातले स्पेशल 3 फंक्शन, त्यातले ॲक्च्युअल एनसीईआरटीमध्ये 2 मेन्शन्स केलं. स्टोरेज ऑफ फूड अँड मेकॅनिकल सपोर्ट. स्टोरेज ऑफ फूड मटेरियल सिम्पल आणि फॅसिक्युलेटेड. मेकॅनिकल सपोर्टमध्ये पाहिलं तर प्रॉप रूट अँड स्टिल्ट रूट. आणि ॲडिशनल ज्या आहेत स्पेशल फंक्शनच्या एपिफायटिक अँड पॅरासायटिक. हा जो पार्ट्स आपण आत्ता डिस्कस केलेला आहे तोच पाहतोय आपण इन ब्रीफ डायग्रॅमॅटिकली. पहा, आत्ता जो आपण डिस्कस केलेला पार्ट्स आहे ज्याला काय म्हटलं आपण मॉडिफिकेशन ऑफ ॲडव्हेंटेशियस रूट्स विच परफॉर्म द स्पेशल फंक्शन. त्यातील फर्स्ट फंक्शन्स पाहिलं फॉर स्टोरेज ऑफ फूड मटेरियल, ज्यामध्ये आपण 2 टाइप्स डिस्कस केल्या. त्यातली फर्स्ट सिंपल ट्युबरोज रूट्स. पहा, इमेजमध्ये पाहतोय आपण दीज रूट्स बिकम्स सोलन अँड डू नॉट एज्युम अ डिफाइनेट शेप. इट्स मीन दॅट दीज रूट्स दे डू नॉट हॅव्हिंग द रेग्युलर और डिफाइनेट शेप. दीज आर द इरेग्युलर शेप. नाव दीज आर प्रेझेंट इन अ सिंगल and this root is developed from the base of stem and that stem develop the single root or they are irregular in shape. Whenever they are storage of food material at that time the middle part it becomes swollen and both ends are the narrower. तर generally simple tuberous roots आपण example पाहिलं sweet potato ज्याला काय म्हटलं आपण Ipomia batatas. त्याच्यानंतर आपण second root पाहिलं ज्याला काय नाव दिलं आपण fasciculated tuberous roots. पहा, फॅसिक्युलेटेड ट्युबरस रूट मधील एक्झाम्पल कोणतं घेतलं आपण ॲस्पॅरागस. डिफरन्स काय फक्त या ज्या रूट्स आहेत त्या कशा असतात सिंगल मध्ये असतात आणि ज्या बंच मध्ये किंवा ग्रुप मध्ये असतात त्यांना काय म्हणतो आपण दॅट इज कॉल्ड द फॅसिक्युलेटेड ट्युबरस रूट्स. पहा, द क्लस्टर्स ऑफ ॲडव्हेंटेशियस रूट्स ऑफ द सम प्लांट बिकम्स थिक अँड फ्लेशी ड्यू टू द स्टोरेज ऑफ फूड मटेरियल. एक्झाम्पल कोणतं घेतलं आपण ॲस्पॅरागस. बंडल मध्ये आहेत किंवा क्लस्टर्स मध्ये आहेत म्हणून त्याला काय म्हणायचं फॅसिक्युलेटेड. आणि या ज्या एक्झाम्पल्स आपण पाहिलं ते मॉडिफिकेशन टॅपरूटचं जे आपण एक्झाम्पल्स टॅपरूटच्या मॉडिफिकेशन मध्ये पाहिलंय. पहा, डहेलिया किंवा ॲस्पॅरागस फॅसिक्युलेटेड ट्युबरस रूटचं एक्झाम्पल आहे. याच्यानंतर सेकंड फंक्शन्स पाहिलं आपण ॲडिशनल मेकॅनिकल सपोर्ट.
ऍडिशनल मेकॅनिकल सपोर्ट्समध्ये आपण दोन मॉडिफिकेशन्स पाहिले. एकाला म्हटलं आपण प्रॉप रूट्स आणि दुसऱ्याला नाव दिलं आपण स्टिल्ट रूट. त्यापैकी पाहतो इमेजमध्ये आपण प्रॉप रूट, जे काही एक लार्ज बनियान ट्री आहे ज्यांच्या हॉरिझॉन्टल लार्ज ब्रँचेस असतात, त्या ब्रँचेस पासून व्हर्टिकली डाऊनवर्ड जी ग्रोथ होणाऱ्या रूट्स असतात त्या रूटला काय म्हणतो आपण प्रॉप रूट्स असं म्हणतात. Initially, these large big trees which produce the large horizontal branches, but that branches they do not grow erect without any support. That's why they produce the some lateral or vertical growth of roots, and they are initially hanging in manner and then penetrate inside the soil for additional mechanical support. It look like the prop like structure. समोर पाहतोय इमेज मध्ये ज्या व्हर्टिकल डाऊन ग्रोथ रूट आहेत पुन्हा पुढे चालून ते कुठे जातात सॉइल मध्ये, आणि सॉइल मध्ये गेल्यानंतर या ब्रँचेसला ते काय करतात सपोर्ट करतात. पुण्याला काय म्हटलं ऍडिशनल मेकॅनिकल सपोर्ट. हॉरिझॉन्टल ब्रँच व्हर्टिकल डाऊन ग्रोथ होणारी ट्रीज आहे, ज्याचं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं. एक 200 year ओल्ड ट्री आहे जो इंडियन बोटॅनिकल गार्डन कोलकाता मध्ये आहे. जवळपास यांच्यापासून 1700 सच प्रॉप रूट्स डेव्हलप आहेत. या ज्या रूट्स आहेत त्या कोणत्या आहेत प्रॉप रूट्स. ऍक्च्युअली याचं मेन ट्रंक ऑफ ट्रीज पाहायला भेटतं आपल्याला नाहीये, सर्व या ठिकाणी अशा प्रॉप रूट दिसायला लागतात. नाव दीज आर ऑल्सो नोन एज द प्रॉप रूट. एक्झाम्पल लक्षात ठेवायचं बनियान ट्री. याच्यानंतर आपण पाहिलं ऍडिशनल मेकॅनिकल सपोर्ट्स करणाऱ्या कोणत्या रूट्स आहेत स्टिल्ट रूट आहेत, ज्यांच्यामध्ये जे स्टेम वीक असतात आणि त्या स्टेमला इरेक्ट ठेवण्यासाठी ऍडिशनल मेकॅनिकल सपोर्ट करण्यासाठी सम लोअर नोड्स पासून ज्या रूट डेव्हलप होतात त्या रूटला काय म्हटलं आपण स्टिल्ट रूट. जवार एक्झाम्पल पाहिलं आपण. इथं जवारचं प्लांट्स पाहतोय आपण किंवा स्मॉल श्रब्स असतील तर त्यांच्यामध्ये ऍडिशनल मेकॅनिकल सपोर्टसाठी या स्टिल्ट रूट डेव्हलप होतात. हा जवारचा प्लांट्स असेल तर यांच्या सॉइल सरफेसच्या नियरर जो फर्स्ट नोड असेल त्या नोड पासून ऑब्लिक्युली डाऊनवर्ड ज्या रूट डेव्हलप होतात त्या रूटला काय म्हणतो आपण स्टिल्ट रूट, आणि या रूटचं फंक्शन आहे ऍडिशनल मेकॅनिकल सपोर्ट. सो ऍडिशनल मेकॅनिकल सपोर्ट मधल्या दोन रूट कोणत्या, फर्स्ट प्रॉप रूट अँड सेकंड स्टिल्ट रूट. या प्लांटला ऍडिशनल मेकॅनिकल सपोर्ट करतात. तर एक्झाम्पल मेज, शुगर केन, बाजरा, जवार, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ स्टिल्ट रूट. जनरली मोनोकॉट मध्ये लोअर साइडला जे नोड्स असतात त्याच्यापासून या डेव्हलप होतात. याच्यानंतर स्टिल्ट रूटचं मेन फंक्शन्स पाहिलं आपण. इनिशियली हँगिंग मॅनर मध्ये, देन लेटर ऑन दे आर पेनिट्रेट इनसाइड द सॉइल. दीज आर ऑल्सो नोन एज द ऍडिशनल मेकॅनिकल सपोर्टिंग रूट. याच्यानंतर आपण पाहिल्या रूट ज्यांच्यामधील स्पेशल फंक्शन्स कोणते घेतले आपण, व्हायटल फंक्शन्स ज्याला आपण एपिफायटिक आणि पॅरासायटिक रूट असं म्हटलं. एपिफायटिक रूट कोणाला म्हणतो आपण, those plants which is present on the other big trees, such type of plants is known as the epiphytic plant. हा पा एक लार्ज बिग ट्रीची ब्रँच आहे, यांच्यावर अदर दॅन त्या ट्री पेक्षा ह्याच्यावर दुसरे एक स्मॉल ट्रीज डेव्हलप होतात किंवा त्यांच्यावर सपोर्टनं ते ग्रोथ करतात. ऑर्किड्स किंवा वेंडा हे एक्झाम्पल्स आहेत ज्यांच्यामुळं यांच्या रूट्स कशा असतात एरियल रूट्स किंवा हँगिंग मॅनर मध्ये त्या रूट डेव्हलप होतात. म्हणजे प्लांट्स present on the other plant that is called as the epiphytic plant. या epiphytic प्लांटच्या रूट्स कशा आहेत हँगिंग रूट आहेत. या हँगिंग रूट मध्ये मेन कोणत्या टाइपचा टिश्यू असतो, करेक्ट, मेन हा व्हेलॅमन टिश्यू आहे, जो व्हेलॅमन टिश्यू मुळे त्यामधील तो ऍटमॉस्फेरिक वॉटर मॉइश्चर ऍब्सॉर्ब करतात आणि त्याची ग्रोथ करतात. म्हणजेच these roots they do not comes in contact with the soil, they absorb the moisture from the surrounding due to the presence of कुणापासून व्हेलॅमन टिश्यू. आणि ऍक्च्युअली हे प्लांट कोणता आहे ॲटोट्रॉफिक प्लांट्स आहे, म्हणजेच प्लांटचे लीफ ग्रीन आहेत त्यामुळे ते ओन फूड मटेरियल तयार करू शकतात. तर इथं वाक्य लक्षात ठेवायचं, एपिफायटिक प्लांट्स विच इज प्रोड्यूस और प्रेझेंट ऑन अदर प्लांट फॉर ओनली सपोर्ट नॉट नरिशमेंट. याच्यानंतर यांच्या रूट्स जे आहेत त्या रूटचं नाव काय द्यायचं एपिफायटिक रूट. फॉर वे येथेही फंक्शन्स कोणते आहे स्पेशल फंक्शन्स आहेत, म्हणजेच या रूट्स काय करतात ऍब्सॉर्ब द मॉइश्चर फ्रॉम द ॲटमॉस्फिअर other than normal function. That's why these are also known as the कोणत्या रूट्स म्हटलं त्यांना, करेक्ट, मॉडिफाईड रूट. म्हणून या ठिकाणी तीन नावानं ओळखलं जातं, हँगिंग, एरियल किंवा एपिफायटिक रूट. तर यांच्यामधील एक्झाम्पल कोणता टिश्यू विचारला जातो व्हेलॅमन टिश्यू आहे. त्यानंतर तो कॉर्टिकल रिजनच्या आउटसाइडला प्रेझेंट आहे आणि तो नेचर कोणतं हायग्रोस्कोपिक, म्हणजेच तो ऍब्सॉर्प्शन मॉइश्चर करतात. याच्यानंतर आपण नेक्स्ट पाहिला कोणता प्लांट्स पाहिला आपण, करेक्ट, पॅरासायटिक प्लांट. ऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ, करेक्ट, व्हेलॅमन टिश्यू, वेंडा, डेंड्रोबियम किंवा ऑर्किड्स. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ
एपिफायटिक रूट्स. याच्यानंतर पहा सेकंड पाहिलं आपण, ज्याला काय नाव दिलं आपण, पॅरासायटिक प्लांट. पहा मेकॅनिकल सपोर्ट्स मध्ये सकिंग रूट आहे, ज्याला आपण पॅरासायटिक. ऍक्च्युअल हा सम स्पेशल मध्ये येणारा सकिंग आणि हॉस्टेरियल आणि पॅरासाइट हे अल्टरनेटिव्ह नेम्स आहेत. इथं फक्त एक वाक्य लक्षात ठेवा, हा होस्ट प्लांट आहे. या होस्ट प्लांट्सवर हे जे प्लांट्स आहेत ते कम्स इन कॉन्टॅक्ट कुठं होतं, करेक्ट, झायलम आणि फ्लोएमला, आणि इथून तो वॉटर अँड मिनरल्स ऍब्सॉर्प्शन्स करतात. तर ऍक्च्युअल ही प्रोसेस आहे आणि ऍक्च्युअल हा मेन डिटेल पार्ट्स आहे. तुम्हाला फक्त नाव आणि एक्झाम्पल इथं लक्षात ठेवायचे. कोणतं रूट म्हटलं आपण याला, पॅरासायटिक रूट, विच इज ऑल्सो नोन एज द सकिंग रूट. पहा प्लांट्स कशासाठी प्रेझेंट असतो अदर प्लांट्सवर, न्यूट्रिशनसाठी. ऍक्च्युअल हा होस्ट प्लांट आहे. होस्ट प्लांटवर एक दुसरा प्लांट्स असेल तर त्या प्लांटला तो काय करतो, त्यांच्यामधून तो वॉटर अँड मिनरलचं ऍब्सॉर्प्शन्स करतात. तर इथं तुम्हाला दोन एक्झाम्पल सेपरेट केलेले आहेत. एक विचारलं जाईल तुम्हाला, अमरवेल कस्कुटा आपण ज्याला म्हणतात तो टोटल पॅरासाइट आहे, आणि व्हिस्कम अल्बम जर म्हटलं तर तो पार्शियल पॅरासाइट आहे. तर हे दोन फक्त एक्झाम्पल पहा. झायलम आणि फ्लोएम मधून वॉटर अँड मिनरल्स कंडक्ट करतात. ऍक्च्युअली हे होस्ट प्लांट आहे, त्यांच्यातून हे पॅरासायटिक प्लांट घेतात, म्हणून यांना काय म्हणतो आपण, सक करतात म्हणून सकिंग रूट, किंवा ते काय करतात तर त्या ठिकाणी होस्टवर जगतात म्हणून त्याला होस्टेरियल रूट असं म्हणतात. तर ऍक्च्युअल पॅरासायटिक रूटचं मेन फंक्शन काय, ऍब्सॉर्ब द वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम द होस्ट प्लांट. दॅट्स वाय दीज आर ऑल्सो नोन एज सकिंग. पाहिलं आपण बेसिक कन्सेप्ट मध्ये, पाहिलं आपण फ्लोएम कुणाला म्हणतो आपण, फूड कंडक्टिंग टिश्यू, म्हणजे इथून फूडचं ऍब्सॉर्प्शन होतं. झायलम वॉटर कंडक्टिंग टिश्यू, म्हणजे इथून वॉटरचं कंडक्शन्स करतं. म्हणजे झायलम आणि फ्लोएम होस्ट प्लांट्स मध्ये जे वॉटर आणि फूड कंडक्ट करतात, त्याच वेळेस त्यांच्यामध्ये स्पेशलाइज्ड रूट पेनिट्रेट होतात, आणि त्या रूटलाच आपण काय म्हणतात, पॅरासायटिक रूट. तर या ठिकाणी याचे नॉर्मल फंक्शन्स आहेत का, हे नाही आहेत. रूटचे नॉर्मल फंक्शन्स काय, ऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम द सॉइल. सेकंड, कंडक्शन ऑफ water and minerals from the root to all plant parts, and last fixation. तर ऍक्च्युअल नॉर्दर दॅन नॉर्मल जे डिफरंट फंक्शन्स ज्यावेळेस केले जातात त्यावेळेस त्यांना काय म्हणतो आपण, मॉडिफिकेशन. तर या ठिकाणी आपला कम्प्लीट रूट मॉर्फॉलॉजीचा पार्ट कम्प्लीट झालेला आहे. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण स्टार्ट करतोय मॉर्फॉलॉजी ऑफ स्टेम. ओके, लेट अस स्टॉप हियर. थँक्यू.